पवार साहेबांची 7वी सभा आहे आजची। मी रोज पाहून राहिलो, रोज एक सभा वाढून राहिली। पहिल्या दिवशी फिरलो 4 सभा होत्या, दुसऱ्या दिवशी 5 झाल्या, काल 6 झाल्या, आजची 7वी सभा आहे। पवार साहेबांनी विडा उचलला आहे का या महाराष्ट्रात कष्टकरी, गोरगरीब, शेतकरी आणि बेरोजगार युवकांचं सरकार आलं पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे। त्याच्यामुळे हे जे गद्दार आहे या गद्दारांना मातीत गाडण्याची वेळ आता आलेली आहे आणि येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही तुतारीच्या सोबत आहे का? आहे का? शाबाश। आमच्या नेत्यातला आणि त्या दाढीवाल्यातला फरक आहे का या पुण्यामध्ये मेट्रोचं उद्घाटन होतं तर दाढीवाला पाऊस आला म्हणून तिथून मेट्रोचं उद्घाटन कॅन्सल करते आणि आमचे साहेब भर पावसात सभा घेतात आणि जिंकून आणतात। या दोन नेत्यामधला फरक समजून घ्या। आणि हे जे बलिंदा गँग आहे जे फरक एवढा आहे 2 लोकांमध्ये, हे निवडणूक सध्या निष्ठावंत वर्सेस गद्दार या दोघांमध्ये भिनलेली आहे। कोण साहेबांच्या सोबत राहिले? साहेबांची इच्छा असती तर स्वतःच्या मुलीला मंत्रीपद दिलं असतं, पण यांना आमदारकीपासून तर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत नेलं। अजून काय पाहिजे? आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी ऑटो रिक्षा चालकापासून तर यांना महाराष्ट्राच्या मंत्रीपदापर्यंत नेलं आणि हे सुरत मार्गे गुवाहाटी उठून पळाले 50 खोके एकदम। आणि एवढा बलिदा यायनं खाल्ला, एवढा बलिदा खाल्ला का हे डकार द्यायला सुद्धा खायला तयार नाही। आता तर म्हणजे कोणतरी सांगे का यायनं भ्रष्टाचाराची हद केली म्हणे या महानगरपालिकेत पिंपरी चिंचवड मध्ये कुत्र्याच्या नसबंदीत सुद्धा पैसे खाल्ले। अरे सांगणाऱ्यांना सांगितलं म्हणजे भ्रष्टाचार कुठं करावं। आणि तुम्हाला सांगतो यांनी भ्रष्टाचार करण्यात जागोजागी भ्रष्टाचार केला। आता तुम्ही 2 महिन्याच्या अगोदर पाहिलं असेल का छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथे 8 महिन्याच्या अगोदर उभा केलेला पुतळा यांच्याच काळात बोलला यांनी पैसे खाण्याच्या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा सोडला नाही, जी महाराष्ट्राची शान आणि अस्मिता आहे। प्रत्येकाच्या कायद्याचा विषय छत्रपती शिवाजी महाराज आहे। या महाराष्ट्रातली जनता या बलिदा गँगना सोडणार नाही आणि यांना येणाऱ्या 20 तारखेला यांची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही। आणि पवार साहेबांनी जो विडा उचलला आहे, ज्या उमेदवारावर विश्वास टाकला आहे, असे इतर 3 उमेदवार आपल्या तुतारीचे आज या पिंपरी चिंचवड मतदारसंघातल्या 3 जागी भोसरीमध्ये अजित गव्हाणे साहेब उभे आहेत, बरोबर आहे का? त्याच्यानंतर चिंचवड मधून राहुल कलाटे साहेब उभे आहेत आणि त्याच्यानंतर पिंपरी मधून सुलक्षणा शिलवत मॅडम उभे आहेत। आणि हे 3 उमेदवार निष्ठावंत उमेदवार आहे। यांना वाटलं असतं तर त्यांच्यासोबत जाऊ शकले असते आणि सत्तेत राहून बलिदा खाऊ शकले असते, पण त्यांनी साहेबांसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली आणि आज साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली, पण त्यांची उमेदवारी जिंकून आणण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे। त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा। आता इच्छे प्रोजेक्ट गुजरातले चालले आणि कारण देते का इच्छे प्रोजेक्ट गुजरातले जाण्याचं ट्रॅफिक प्रचंड आहे। आता ट्रॅफिक प्रचंड आहे तर नितीन गडकरी साहेबांचं लक्ष नाही का? त्याला दिसून नाही राहिलं का? बंद्या भारतात उडान पूल बंद चालू आहे, इथं उभे केले असते पुन्हा हिची ट्रॅफिकची समस्या सोडवली असती। त्याच्याच हातात आहे सगळं म्हणून। आणि 2014 ला एक स्कीम लॉन्च केली होती 100 स्मार्ट सिटी, चुलीत गेली ते 100 स्मार्ट सिटी आहे का? आता बीजेपी वाले स्मार्ट सिटीचा विषय घेत सगळ्या योजना भोपळीला लागल्या द्यायच्या। अरे एक तुम्हाला 100 स्मार्ट सिटी जाऊ द्या चुलीत, आम्हाला एक पायलट प्रोजेक्ट दाखवला असता का याला स्मार्ट म्हणते, पण एकही स्मार्ट सिटी आहे उभी केली नाही आणि पुन्हा हे स्मार्ट सिटीची गोष्ट करत नाही। गोरगरीब शेतकरी, कष्टकरी आणि बेरोजगार युवकांना न्याय द्यायचा असेल तर पवार साहेबांची साथ द्या आणि या 3 उमेदवारांना तुतारी या चिन्हावरचं बटन दाबून जास्तीत जास्त मताने विजयी करा, एवढीच विनंती मी तुम्हाला करतो आणि थांबतो। ठीक आहे, भ्रष्टाचारी आणि या बलिदा गँगवाल्यांना इथं थांबवले पाहिजे आणि गद्दारांना गाडण्याची वेळ पाहिजे। हे एवढे खतरनाक गद्दार आहे का यांनी पक्ष चोरून नेला, यांनी चिन्ह चोरून नेलं, ते घड्याळ आता बंद पडली, लोकसभेतच बंद पडली। त्यांना कळलं 10 वाजून 10 मिनिट
अपॉइंटमेंट झाली आहे. आता त्या घड्याळीचा लिलाव पवार साहेब काही दिवसात लावणार आहे. आणि यांनी शिवसेनेचं चिन्हही नेलं, शिवसेनाही नेली, नावही नेलं. बरं झालं का आडनाव नाही मागितलं, नाही तर एकनाथ ठाकरे झालं असतं. झालं नसतं का? मोठा बेकार विषय आहे मग. ठीक आहे, म्हणून हे लक्षात घ्या. मला का म्हणायचं आहे, तुम्हाला निष्ठावंतांच्या सोबत राहायचं आहे का गद्दारांच्या सोबत राहायचं आहे? विजय तुम्हीच आणू शकता, याची जबाबदारी तुम्हीच घ्या. आणि येणाऱ्या 23 तारखेला या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार बनणार म्हणजे बनणार. ही काळ्या दगडाची रेष आहे. आणि ही गर्दी पाहून विरोधकांच्या छातकाला धडकी बसली असाल तर आता आपली काही खैर नाही. आजच सरकार आपलं पडलं. एवढं बोलतो आणि थांबतो. जोऱ्यानं हात वरत करा, सगळ्यांनी हात वरत करा. राम कृष्ण हरी. जोऱ्यानं राम कृष्ण हरी. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. धन्यवाद.